संघटनेचा हेतू तरी पूर्ण झाला. हो हो. मग काय फोटोज आम्ही तुमच्या फाईल्समध्ये पाहिलेत, त्या संदर्भाने काय सांगा? हे मी तुम्हाला दाखवतो ना, हे तुम्हाला आतापर्यंत केलेले कामं दाखले. आमच्यावर आरोप झाला की ती 3.5 महिन्याची संघटना आहे आणि 3.5 महिन्यातच यांचे सगळ्या मागण्या पूर्ण होतात, 100% यशस्वी. त्या गनिमी कामाने पूर्ण करून घेतो आपण, हां, असं हां. म्हणायला हरकत नाही. काय वेळ आणि टाईम साधता आला पाहिजे, तो आपण बऱ्यापैकी करतो. ते बघा, एक कोरडेवाडीचं उपोषणाचं सांगितलेलं, ते त्या माध्यमातून हा फोन जोडून देऊन त्यांनी आश्वासन दिलं होतं, ते बऱ्यापैकी त्यांनी फॉलोअप पण दिला आहे. त्यानंतर हे बघा, आपण संघटनेच्या स्थापनेच्या वेळेस अशा गावागावात जाऊन हे बघा बैठका घेतलेल्या आहेत, कॉर्नर बैठका घेतलेल्या त्या दिसत असतील. हे बघा, त्याचे गावाचे नाव वगैरे सगळं आहे. हे मालवणचा विषय सांगितलेला. मध्यंतरी हो. सांगितलं की तुम्ही पुतळा घेऊन राहिलेला. हो हो, ही त्याची बातमी. हे बसवलेले स्मारक गावासाठी. आता ह्या गावांमध्ये तुम्ही जे स्मारक बसवल्यात, तर या दरम्यान कारवाया कशा कशाने काय काय झालेल्या आहेत बरं तुमच्यावरती? गुन्हे दाखल करून जामीन करून घ्यावा लागला. अच्छा. हो. तुमच्यावरती गुन्हे दाखल झाले, नंतर जामीन करून घ्यावा हो. लागला त्या संदर्भाने. हे बघा, हे संभाजी महाराजांचं स्मारक आहे, गेवराई तालुका वंजरवाडी गाव म्हणून. हे बघा. ओके. आता मला हे जाणून घ्यायचं आहे की स्मारकांच्याच बाबतीत आतापर्यंत किती स्मारक बसवलेत तुम्ही? काही डेटा असेल तुमच्याकडे, किती झाले? माझ्या मते संघटनेच्या स्थापनेनंतर 42 मी बसवले. अगोदरचे ते म्हणजे आपण काही गावकरी मदत करत होते, काही मी म्हणजे जसं जमन तसं ते 200 बसवलेले आहेत आम्ही. बरं, आता हे स्मारक बसवायचे, मग याच्या मागे मोठं अर्थकारण आहे. पैसा लागतो प्रत्येक गोष्टीला, ट्रान्सपोर्टेशन आहे किंवा इतर गोष्टी. हे कसं मॅनेज करतात किंवा काय करतात, कशा पद्धतीने करतात? मी तुम्हाला सांगू का, बरेचसे लोक आहेत जे समाजासाठी काही देणं देऊ करत आहे, पण ते समोर येत नाही. त्यांना माध्यम मी झालं. बऱ्याचदा आम्ही असं ऐकलंय की काही ठिकाणी तुम्ही किंवा बऱ्याचदा तुम्ही स्वखर्चातून करता. मी पैसे ज्या दिवशी संघटना स्थापन झाली त्यानंतर आजपर्यंत एकही रुपये मी स्मारकाचा कोणाकडून घेतलेला नाही. तुम्ही राहिल्या त्या जेवढे गाव आहेत तिथं जाऊन विचारपूस करा, बसवलेला एकही रुपये मी कुणाचा कधी घेतलेला नाही. हां, गुन्हे घेतले ना, ते महाराजांसाठी एक नाही अनेक घेऊ अजून पण. आता शेवटचा प्रश्न की भावी काळात, येणाऱ्या काळात संघटना वाढीसाठी किंवा त्याच्या मोठे जाण्यासाठी काय काय डोक्यात आहे तुमच्या, आणि युवकांनी किंवा इतर मंडळींनी कसं जोडलं गेलं पाहिजे? मी तुम्हाला एक सांगतो, माझं जरा जगापेक्षा वेगळं आहे. मला संघटना वाढवायची काही इच्छा नाही. मी कुठे काम वाढवायचं, शाखा नाही केली. मला समाजाचं काम करायचं. मी एक शाखा, ते पण नांदेडमध्ये रायखोडा म्हणून गाव आहे, त्या लोकांनी फार फोर्स केला, म्हणजे ते मला जाऊच देत नव्हते, म्हणून ती एक शाखा स्थापन केली. त्याच्यानंतर मी एकही शाखा स्थापन नाही केली. मी फक्त प्रत्येक सर्कलवर गेलो आहे, त्या सर्कलमधून एक प्रॉब्लेम द्या म्हटलं गावाचा, जो सामाजिक आहे तो त्यांनी दिला आणि मी तो सॉल्व्ह केला आहे. चला.